श्री सुरेश भोळे. लक्ष केंद्रीय विकसित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आम्ही जळगाव महापालिकेचे बरेच प्रश्न आहेत. मागच्या वेळेलाही शासनाने खूप निधी दिला, पण आमची विनंती राहील की जवळजवळ 60% रस्ते जळगाव शहरातले नवीन भागामध्ये झालेच नाही उपनगरामध्ये. तर एक आमचा मागच्या वेळेला 100 कोटी दिला, त्यातून 58 कोटी निधी आमचा बाकी आहे, तो मिळावा अशी शासनाला विनंती आहे. दुसरं 100 कोटी जर आम्हाला अजून मिळाले तर मला वाटतं नक्कीच आम्हाला मदत होऊ शकते. तिसरा एक विषय अध्यक्ष महोदय, की महापालिकेचे भूखंड मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठे प्रमाणात भूखंड असताना आमच्याकडे महापालिकेत हजारो कोटीचे भूखंड असताना मला वाटतं बरेच रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे मला वाटतं शासनाने ते भूखंड विकसित करण्यासाठी सूचना द्याव्यात, की त्याच्यातून मला वाटतं चांगलं उत्पन्न होऊन जळगाव शहराच्या नागरिकांना सेवा देऊ शकतो. त्याच्या माध्यमातून काही रस्ते जे काही खराब झाले होते अध्यक्षमहोदय, आणि काही रस्ते राहिलेले आहेत, मागच्या ज्या निधीमधून काही रस्ते बाकी आहेत, ते लवकरात लवकर मला वाटतं सूचना कराव्यात, ही एक विनंती. आमचा एक गाळ्याचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे अध्यक्ष महोदय, आणि शासनाची माझी विनंती राहील की मागच्या वेळेला त्या 8%ला स्टे दिलेला होता सरकारने, आणि स्टे दिलेला मला वाटतं आपण महापालिकेला सांगू की 8%ला स्टे देताना आपण 8% आकारणं चुकीचं होईल. ते कमीत कमी रेटमध्ये टाकून जसं शासनाच्या गाईड्स असतील तेवढं आकारून मला वाटतं तो जर प्रश्न सुटला तर मला वाटतं आम्हाला मदत होऊ शकते. आणि या संदर्भात असे बरंच योगायोगाने उद्योग मंत्री पण आहेत, साहेब उत्तर देणार आहे. आमची नवीन MIDC मंजूर झालेली आहे, ती लवकरच मला वाटतं जर नोटिफिकेशन काढून मला वाटतं ती जर मदत झाली तर आमच्या जळगाव शहरासाठी मदत होऊ शकते. माननीय धन्यवाद. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राजू मामानी जी इथे लक्षवेधी आणली, त्याच्यामध्ये 2 कामं त्यांच्याकडे चालू आहेत. 264 कामं ही काँक्रिटीकरणाची चालू आहेत, ज्याला 100 कोटी रुपये आपण निधी मंजूर करून दिलाय, आणि काही डांबरीकरणाची कामं चालू आहेत, त्याला 42 कोटी रुपये उपलब्ध करून दिलाय. सन्मान्य सदस्यांनी गाळाच्या संदर्भामध्ये आणि उर्वरित रस्त्याच्या संदर्भामध्ये इथं लक्षवेधी उपस्थित केलेली आहे. अंदाजपत्रक करण्याचे निर्देश आजच आपण देऊ आणि निधीच्या उपलब्धतेनुसार निधी उपलब्ध करून देऊ. चला पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 8 श्री विजय शिवतारे.